नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या उमेदवाराने नांदेड जिल्ह्यासाठी तलाठी पदभरतीसाठी अप्लाय केलं होतं आणि ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशांसाठी या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। यामध्ये उमेदवारांचे नाव तसंच त्यांना पोस्टिंग ज्या ठिकाणी भेटलेली आहे त्याचं देखील या ठिकाणी नाव तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी पहा या ठिकाणी काय आदेश आहे नेमकं या जॉइनिंग संदर्भातचे, तर पहा या ठिकाणी दिनांक 4/7/2024 रोजी 4 जुलै 2024 रोजी या ठिकाणी अपडेट आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत। आदेश पहा, संदर्भीय शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासनपत्र व इतिवृत्त यांना अधीन राहून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील उपविभागनिहाय तलाठी संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांकरिता तलाठी सरळ सेवा पदभरती 2023 करिता संदर्भ क्रमांक 8 अन्वये पेसा क्षेत्रातील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायला हवं की पेसा क्षेत्र वगळून बिगर पेसा क्षेत्रातील ज्या काही पोस्ट आहेत त्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रसिद्ध केलेल्या निवड यादीमध्ये जे काही माजी सैनिक प्रवर्गातील पदे आहेत ती पदे वगळून तलाठी संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या रकाना क्रमांक 2 मधील पात्र उमेदवारांना तलाठी पदावर तात्पुरत्या स्वरूपात विहित अटी व शर्तीस अधीन राहून पदस्थापनेचे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ठीक आहे, जे काही पेसा क्षेत्र आहे पेसा क्षेत्रातील बिगर पेसाची जी काही पदे आहेत त्यांची या ठिकाणी अंतिम निवड यादी लावलेली आहे आणि त्यामधीलही जे काही माजी सैनिकांची पदे आहेत, माजी सैनिकाचे जे काही पदे आहेत त्या माजी सैनिकाचे प्रवर्गातील पदे वगळून तलाठी पदभरती या ठिकाणी केली जात आहे। ठीक आहे, सो त्यानुसार तलाठी सरळ सेवा पदभरती 2023 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांस तलाठी संवर्गात जे काही पे मॅट्रिक्स स्केल आहे, जे की तुमची पेमेंट असणार आहे S8 नुसार असणार आहे 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला असणार आहे। त्या वेतन श्रेणीमध्ये नियुक्ती करण्यास खालील रकाना क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। 5 मध्ये निर्दिष्ट केलेल्या तलाठी साजावर व उपविभागात उपविभागीय अधिकारी यांनी या कार्यालयात सादर केलेल्या बिंदूनिहाय रिक्त पदावर रकाना क्रमांक 4 मध्ये निर्दिष्ट केलेल्या बिंदूवर या आदेशाद्वारे नियुक्ती देण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो जे काही रिक्रुटमेंट प्रोसेसचे माहिती आहे किंवा रूल्स आहे त्यानुसार तुमची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। जी वेतन श्रेणी आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पे मॅट्रिक्स स्केल आहे S8 नुसार 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। आता ही या ठिकाणी उमेदवारांचे नाव तसंच त्यांची मूळ प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गातून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं उल्लेख तसंच नियुक्तीचं ठिकाण आणि पदस्थापना कुठल्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटलेली आहे ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहा या ठिकाणी मूळ यादीतील क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। उमेदवाराचे नाव आहे श्री सुशील बंडू जाधव। मूळ प्रवर्ग हा कॅन्डिडेट जो आहे तो आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातून बिलॉंग करतो आणि त्याला ज्या प्रवर्गातून त्याची नियुक्ती झालेली आहे ते या ठिकाणी प्रवर्ग देण्यात आलेले आहे। खुल्या प्रवर्गातून या उमेदवाराची निवड या ठिकाणी झालेली आहे आणि नियुक्ती पदस्थापना ठिकाण या ठिकाणी पाहू शकता देगलूर तालुक्यामध्ये साजा देगलूर पश्चिम या ठिकाणी त्याची पोस्टिंग झालेली आहे। ठीक आहे, सो नंतर पहा या ठिकाणी मेरिट लिस्ट आहे। ओके, मूळ यादीतील अनुक्रमांकानुसार तुम्ही पाहू शकता श्री अभिलाष मधुकर सूर्यवंशी हा खुल्या प्रवर्गाचा कॅन्डिडेट आहे आणि ह्याचं सिलेक्शन जे आहे ते खुल्या प्रवर्गातूनच झालेलं आहे। ठीक आहे, आणि नियुक्तीचं ठिकाण या ठिकाणी पाहू शकता तालुक्याचं ठिकाण आहे भोकर जे आणि पदस्थापना ठिकाण आहे रेणापूर या ठिकाणी। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आलेली आहे तलाठी भरती नियुक्ती संदर्भाची नांदेड जिल्ह्यामार्फत। ठीक आहे, जर तुम्ही नांदेड जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलं असाल आणि क्वालिफाय झालेलं असाल निवड यादीमध्ये तुमचं नाव आलेले असेल तर या ठिकाणी तुम्ही नाव तुमचं शोधायचं आहे आणि तुम्हाला कोठे पोस्टिंग मिळालेली आहे, कुठल्या तालुक्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग देण्यात आलेली आहे हे
माहिती करून घ्यायचं आहे, ठीक आहे. सो भेटूयात आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट येतात का तलाठी भरती संदर्भातच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नवीन जर चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण वेळोवेळी आपण तलाठी भरती असो किंवा इतर ज्या काही पदभरती आहेत गव्हर्नमेंटकडून ज्या काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहेत त्या संदर्भात आपण नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूयात पुढील अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.